शिवसेनेचाही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचा नाही असं ठरलेलं असताना सुद्धा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकायचं नसेल तर दिल्लीतील हायकमांडकडून महायुतीतील अंतर्गत कलह थांबवण्याचे आदेश जरी पाठवले गेले असले तरी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्या सूचनांकडे सरळ दुर्लक्ष केल्याचे चित्र निर्माण झालेलं आहे. महायुतीत शिस्त आणण्याच्या केंद्राच्या प्रयत्नांना केराची टोपली दाखवत चव्हाण यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला ठोस धक्का दिला आहे. डोंबिवलीतील शिवसेनेचे दोन महत्त्वाचे चेहरे कल्याण ग्रामीणचे उपतालुका प्रमुख विकास देसले आणि शिवसेना नेते सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजित थरवळ यांना चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल करण्यात आलं. या एंट्रीनंतर शिंदे गटात अस्वस्थता उसळली असून नाराज शिवसेना मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घातल्याची माहिती राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आलेली आहे. नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांची प्रक्रिया वेग घेत असताना महायुतीतील भाजप व शिवसेना यांच्यात पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या पळवापळीचं सत्र सुरूच आहे. विशेषतः ठाणे जिल्हा जो शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो, तिथं अनेक शिवसैनिकांनी भाजपकडे झुकतं माप देत प्रवेश केल्यानं स्थानिक राजकारणातील समीकरण ढसळून निघतात. त्यामुळे काही भागात महायुतीतील तणाव प्रकर्षानं वाढला आहे. ठाण्यातील एक माजी नगरसेविकेच्या पतीला त्यांच्या भाजप प्रवेशानंतर उल्हासनगरमध्ये मारहाण झाल्याची घटना समोर येताच दोन्ही पक्षांच्या गोटात खळबळ माजलेली आहे आणि शिवसेनेचाही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचा नाही असं ठरलेलं असताना सुद्धा आमच्या एका पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे. हे देऊ ते देऊ असा प्रलोभ देऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहे. हे अतिशय चुकीचं आहे. निवडणूक जवळ येते आणि त्याचबरोबर भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेली ओढाताळ, एकमेकांचे पदाधिकारी खेचण्याची चढाओढ आणि तणावाचं रूपांतर मारहाणीत होतं असल्याचं दृश्य अनेक ठिकाणी दिसू लागले. महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रणधुमाळीत महायुतीतील हा वाढता अंतर्गत संघर्ष आगामी राजकीय समीकरणानंतर निश्चितच परिणाम करण्याचा ठरण्याची शक्यता